सुरुवात झाली सेमीफायनलला आणि सेमीफायनलची सुरुवात होत असताना एकीकडे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय कल्पेश आणि स्ट्राईकला होता दिलीप. दिलीप हा फलंदाज पहिल्याच चेंडूवरती आपण पाहतोय निर्धाव चेंडू खेळलाय आणि दुसरा चेंडू अजून देखील खेळण्यास सज्ज असेल. आता मात्र पुन्हा तोच चेंडू होता. डावखुरी हाताचा गोलंदाज त्याच्यावरती प्रहार चढवायचा प्रयत्न झाला आणि तिथे संपर्क होत नाहीये चेंडू आणि फलीचा आणि इथे पुन्हा निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. अगदी आपण पाहतोय दुसरा चेंडू स्क्वेअर फेकला तो व्हाईट फेकला होता त्याच्यानंतर पुन्हा आपला निर्धाव चेंडू आपण पाहतोय. आजचे ऑफिशियल पंच अच्छा 3 चेंडू संपुष्टात आलेत. आता मात्र पुन्हा अगदी अतिरिक्त बाहेर असलेला चेंडू अगदी फलंदाज शेपल होता त्या कारणास्तव इथे मात्र पुन्हा निर्धाव चेंडू असेल. चांगली गोलंदाजी कल्पेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कल्पेश हा गोलंदाज आपण पाहतोय चांगली कामगिरी करतोय. धुलेवाडी संघासाठी कालच्या दिवसात देखील खूप चांगली कामगिरी राहिली. षटक संपलाय. शेवटच्या 2 चेंडूवरती 2 सिंगल आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 सिंगलच्या साह्याने धावसंख्या 3 या अंकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. कल्पेशच्या माध्यमातून चांगला षटक हाताळलं गेलंय. कोण आहे रे? पियुष हा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला दुसरा षटक घेऊन आणि तिथे मात्र पहिल्याच चेंडूवरती पियुषला इथे मात्र विचार करण्यास भाग पडलाय. फलंदाज आपण पाहतोय निलेश या फलंदाजाने आक्रमक फलंदाज आहे. निलेश हा फलंदाज शिलारवाडी संघाकडून खेळत असतो. सलामीला आलाय. 2 चेंडूमध्ये 7 धाब्यांवरती खेळतोय.
आता आदिवासी असते ना तर लगेच पॅनल्टी दोन चेंडू दोन मोठे फटके आपल्याला पाहायला मिळेल. तिसरा चेंडू देखील मोठा फटका फलंदाज निलेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि निलेश हा फलंदाज चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी म्हणजे शिलनवाडी संघासाठी. अगदी चांगल्या रीतीने फलंदाजी पाहायला मिळते. 3 चेंडू 16 धावांवरती 15 धावांवरती खेळताना पाहायला मिळतोय आपल्याला निलेश हा फलंदाज. कालच्या दिवसात पियुषचा विचार करायला गेला तर चांगली गोलंदाजी झाली होती, परंतु शिलारवाडी संघासमोर निलेशच्या समोर इथे मात्र गोलंदाजी चांगली करता येत नाहीये. कारण एक आक्रमक फलंदाज आहे. मोठमोठे फटके त्याच्या फलीतून पाहायला मिळतात. पुन्हा आखू टप्प्याचा चेंडू होता, त्या चेंडूवरती उंची मिळाली नाहीये, परंतु फटका खेळला त्याच्यावरती 2 धावा पूर्ण केल्या धावत असताना. अगदी चांगली रनिंग पाहायला मिळते खेळपट्टीवरती. आणि दरम्यान आपण इथे पाहतोय ह्या शृंखलेला जितक्या या शृंखलेला उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या 3 पारितोषिकांसाठी वैयक्तिक पारितोषिक त्यांच्यासाठी 3 शूज जोड्या प्रदान केल्यात. ते आमचे ऋतुराज घरत इथे उपस्थित झाले. त्यांना विनंती असेल आपण यायचं व्यासपीठावरती. आपल्याला आयोजकाकडून नम्र विनंती, आपण व्यासपीठावरून आपल्याला आमच्या व्यासपीठाची इथे शोभा वाढवायची आहे. आपण ऋतुराजला पाहिलं होतं पिंगलजच्या टुर्नामेंटमध्ये देखील, आंबेली परिसर लीगमध्ये देखील मॅन ऑफ द सिरीजसाठी बक्षीस दिलं होतं. ते आमचे ऋतुराज घरतजी इथे उपस्थित झालेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि जाऊया पुन्हा. अगदी जोरदार अपील झाले, पंच आमच्याकडे वळतायत आणि सांगतायत इथे मात्र थर्ड अंपायरची मागणी केली गेली आहे. स्क्रीनवरती चेक करण्याची मागणी. बॅटची काढा. ओके. एकीकडे आपण बघतो निलेशच्या फलीतून 2 चौकार, 1 षटकार, 2 सिंगल तर 1 डबल धाव आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे धावसंख्या पाहतोय आपण 18 वरती खेळतोय 6 चेंडूमध्ये. आणि एकीकडे 6 चेंडूमध्ये 2 धावेंवरती आपल्याला दिलीप खेळताना पाहायला मिळतोय. म्हणजे एकीकडे तुफानी फलंदाजी होते तर एकीकडे कालच्या दिवसात खूप चांगली अशी फलंदाजी केली होती दिलीपने. तो मात्र आता थोडासा बॅकफुटवरती पाहायला मिळतोय. तितकीशी चांगली फलंदाजी होत नाहीये, संपर्क होत नाहीये चेंडूवारी फलीचा. अगदी थोडासा नाराज असेल स्वतःवरती. 3 षटकांचा सामना आहे, त्याच्यामधील 1 षटक पूर्ण दिलीप खेळलाय आणि त्याच्यामध्ये धावा फक्त आणि फक्त 2 संघासाठी जमून दिल्या. आणि गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय कमलाकरला धुलेवाडी संघाकडून एक अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आता गोलंदाजी करतोय आणि दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला सलामीला फलंदाजी करताना देखील पाहायला मिळेल. परंतु पहिला या इनिंग मध्ये, या सत्रामध्ये आपण पाहतोय गोलंदाजीला मार्कवरती सज्ज झाला. ताकद लावले निलेश या फलंदाजाने. आखूड टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला उचलला, फेकून दिला आणि तिथे मात्र 6 धावा जमवत असताना आपल्याला पाहायला मिळाला.
वैयक्तिक 24 धावांवरती निलेश खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 7 चेंडू 24 धावा. चेंडू पडता क्षणी अगदी बाहेरच्या दिशेने वलन घेतोय. शफल झाला होता निलेश, त्याला माहिती आहे वारंवार सामने खेळत असतो आणि पंचगिरी देखील करत असतो. त्याला माहिती आहे आपण शफल झालोय, पंचांकडे कुठलीही दात मागत नाहीये आणि ते निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. आता पुन्हा यॉर्करचा चेंडू. पहिल्या चेंडू प्रहार चढवला होता, प्रहार पाहण्यायोग्य होता. अगदी मोठा फटका देखील त्याच्यावरती आला, मोठ्या धावा देखील पाहायला मिळाल्या आणि तिथे सलगच्या दुसऱ्या 2 चेंडूवरती निर्धाव चेंडू खेळताना देखील आपल्याला पाहायला मिळतो निलेश. अजूनही 3 चेंडू ह्या 17तील आणि त्या 17तील 3 चेंडूवरती काय करेल निलेश. आता मात्र थांबलाय, स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय आणि तिसरा चेंडू देखील निर्धाव खेळताना पाहायला मिळतोय. कमलाकर अनुभवाचा पुरेपूर वापर करत असताना पहिला चेंडू थोडासा आखूड होता, त्याच्यावरती प्रहार चढवला आणि सलगचे 3 चेंडू अगदी पुढ्यात ठेवलेत आणि चेंडूवरती गती देत नाहीये आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतात. पुन्हा अशा फटका खेळला गेलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, चुकी होणार नाहीये आणि तिथे मात्र पकडला जाईल झेल आणि इथे परतावा लागेल निलेश या फलंदाजाला. आणि दरम्यान आपण पाहतोय ह्या शृंखलेला उत्कृष्ट फलंदाज आकर्षक शूज, तर उत्कृष्ट गोलंदाज आकर्षक शूज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक त्याच्यासाठी देखील शूज प्राप्त करून दिलेत आमचे ऋतुराज शेठ घरत यांच्या माध्यमातून. त्यांचं पुन्हा एकदा या शृंखलेच्या वतीने सहर्ष स्वागत. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 30 धावसंख्या पाहतोय, म्हणजे येणारे 18 चेंडू आणि 31 धावांची गरज असेल.
हॅलो 18 चेंडू 31चा पाठलाग करण्यासाठी धुलेवाडी संघाकडून आपण पाहतोय. एकीकडे असेल कमलाकर तर एकीकडे असेल फलंदाज पियुष. तरी कॅमेरामॅन तू काय चला जाऊया खेळपट्टीकडे. आपण पाहतोय 18 चेंडू 31 ची गरज. पियुषला आपण पाहतोय स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय कमलाकरला आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सूरज कांबडी. एकीकडे पियुषकडे जबाबदारी आहे मोठ्या फटक्यांची. पॉवर प्लेचं षटक, त्या षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा कशा रीतीने येतील ही जबाबदारी पियुषकडे आहे. आणि एकीकडे सूरजकडे जबाबदारी आहे चेंडू निर्धाव फेकण्याची. कोण जबाबदारी पार पाडेल. येणारे हे 6 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. आता का चांगला लोअर फुलटॉस चेंडू होता त्याच्यावरती सन्मान देत असताना आपण पाहतोय एक धाव मात्र पूर्ण करत असताना पियुष हा फलंदाज. जाऊया आपण अशा दुसऱ्या चेंडूसाठी. सूरज तिथे गोलंदाजी मार्केटी सज्ज होता आणि तिथे मात्र सूरजने चांगली गोलंदाजी करत असताना ऑफसाईडच्या दिशेने कमलाकरने चेंडू उडवला आणि त्याच्यावरती झेल उडाला आणि झेल खाली आपण पाहिला शिलारवाडी संघाचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रभाकर याला झेल सोडणार नाहीये आणि इथे मात्र कमलाकरला माघारी परतावं लागेल. कमलाकर इथे शून्यावरती माघारी परतलाय. कालच्या दिवसामध्ये चांगला सत्र पार पाडला होता, चांगली कामगिरी चांगली पार पाडली होती आणि इथे मात्र निराश करत असताना आपल्याला पाहायला मिळाला धुलेवाडी संघाला. धुलेवाडी संघाकडून कल्पेश खेळपट्टीकडे रवाना झाला. बॅटची आतली कडा त्यानंतर शरीरावरती चेंडू आदळलाय आणि पुन्हा चेंडू मात्र खेळपट्टी सोडत असताना तिथे एक धाव पाहायला मिळाली. खेळपट्टीवरती चांगली रनिंग करत असताना आपल्याला एक धावेचा चांगला प्रयत्न झाला. त्या एक धावेच्या प्रयत्नामध्ये इथे चांगली धावफलकावरती जोडण्याचा प्रयत्न होतोय धुलेवाडी संघाकडून. खेळत असताना कल्पेश आणि पियुष. स्ट्राईकला आता पियुष असेल. पॉवर प्लेचं षटक आणि त्या षटकाचा उपयोग करत असताना चेंडूला उडवलाय ऑफसाईडच्या दिशेने आणि तिथे मात्र धावा मिळाल्या त्या 4 धावेच्या मदतीने धावफलक 6 या अंकावरती. अजूनही या षटकातील 2 चेंडू उर्वरित आणि स्ट्राईकला पियुष आहे. आपण पाहिला होता कालचा देखील एक षटकार आपण कव्हर पॉइंटच्या डोक्यावर उडवला होता, मिड विकेटच्या डोक्यावर उडवला होता. तो षटकार पाहण्यायोग्य होता पियुषच्या फलीतून निघालेला. आता मात्र त्याच ताकदीचा फटका मात्र खेचला होता, तिच्यावरती चौकार पाहायला मिळालाय. आता मात्र पुन्हा फक्त टायमिंग लावले. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू पर्यंत पोहोचेल, चेंडू उचल फेक होईल तोपर्यंत 1-2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळतील आणि 2 चेंडूच्या मदतीने धावफलक 8 या अंकावरती पाहायला मिळतोय. यानंतर आपण पाहतोय कशेले विपक्षात वडवली संघ आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती असेल आपण यायचंय. ज्या रीतीने फटका खेळला होता कालच्या दिवसात तो रिप्लाय इथं आपल्याला दाखवला जाताना पियुषला आपण पाहतोय
अगदी उत्तम फटका, उत्तम दर्जाचा फटका आपल्याला पाहायला मिळाला पियूषच्या माध्यमातून. आणि धावा मिळवल्यात या 6 धावेच्या मदतीने जाऊन पोहोचल्यात 14 या अंकावरती. चला, वडवली संघाचा संघनायक आणि कशेले संघाचा संघनायक उपस्थित आहे. यानंतर सामना होईल कशेले विपक्षात वडवली. दुसरा षटक गोलंदाजी मार्कवरती प्रभाकर सज्ज झाला. त्याच्या विरोधात पहिल्याच चेंडूवरती चांगला फटका. उजव्या हाताचा फलंदाज कल्पेशला आपण पाहतोय दुसरा चेंडू फेस करत होता ह्या आजच्या दिवसातील आणि त्याच्यावरती जोरदार प्रहार ठोकलाय तो षटकार. षटकाराच्या साह्याने वैयक्तिक 7 या अंकावरती खेळतोय आणि एकीकडे संघाची धावसंख्या जर पाहायला गेलात तर 20 या अंकावरती. आता पुन्हा अशा यॉर्करचा चेंडू होता, स्लोअर पद्धतीचा चेंडू, त्याच्यावरती आक्रमण चढवत असताना चला कशेले संघाचा संघनायक कुठे असेल तर टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आविष्कार आहे तिथे, टॉस केला जाईल आविष्कारच्या माध्यमातून. अजूनही 10 धाव्यांची गरज असेल. उर्वरित चेंडू असतील 10 आणि 10 धाव्यांची गरज. 10 चेंडू 10 ची गरज. आता डावखऱ्या हाताचा फलंदाज आपण पाहतोय पियुषला. इथे मात्र वेगवान फटका खेळायचा होता परंतु प्रभाकर चेंडू पडता क्षणी अगदी डावखऱ्या हाताच्या फलंदाजाच्या विरोधात चेंडू पडला आणि बाहेरच्या दिशेने निघून गेला आणि तिथे निर्धाव चेंडूची सांगता. आता 9 चेंडू 10 ची गरज. आता पुन्हा इथे दोन्ही कर्णधार उपस्थित झालेत. आपण विनंती करूया आविष्कारला टॉस करून घ्यायचंय. वडवली संघाने नाणेफेकी जिंकले. प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजी आले कशेले संघाच्या वाट्याला. इथे मात्र झेल पकडला जातोय आणि इथे बाद होईल. फलंदाज पियुष. चेंडू अजूनही 2 चेंडू उर्वरित आहेत. एक वाईड फेकलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार, नंतर सिंगल, त्यानंतर वाईड आला, नाही डॉट आला, त्यानंतर वाईड, आता डॉट आणि विकेट. बरोबर आहे, 5 चेंडू झालेत. हे 500 जण पुढे आहे ना, ते वाऱ्याच्या पोराला द्यायची ती काला ठेवली कुठल्या. इथे मात्र शफल झाला, त्यानंतर पुन्हा बॅकफुट वरती आला तरी देखील पंचांकडे दाद मागतोय आणि इथे मात्र षटक संपल्याचा इशारा पंचांचा येतोय. नवीन फलंदाज कोण आहे? नवीन फलंदाजचं नाव काय रे? मयूर. आपलं काम नाही.
6 चेंडू 9 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय रोहन. ऋतिक मराठे इथे त्यांचं आगमन झालंय. इथे मात्र चुकी झाले एसटी रक्षकाकडून. निर्धाव चेंडू फेकला होता आणि त्याच्यावरती बाईच्या स्वरूपात चौकार आलाय आणि पंचांनी मात्र रेफर केलाय. स्क्रीनवरती पाहिलं जाईल, चेक केलं जाईल. बॉल आहे अगदी वाईड एसटीच्या आतून चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला, जिथे एसटी रक्षकाकडून झाली चुकी आणि तिथे 4 धावा. म्हणजे निर्धाव चेंडू होता त्याच्यावरती चौकार गेलाय. आता मात्र चेंडू हवेत आहे. 2-2 क्षेत्ररक्षक झेल खाली आणि तिथे मात्र निलेश कडून झाली चुकी. तिसऱ्या अट्ट्यांपर्यंत गेला होता पण तिथे झेल पकडला नाहीये. आणि आजच्या दिवसात शिरावडी संघाचा विचार करायला गेला तर खूप खराब कामगिरी क्षेत्ररक्षणातून पाहायला मिळते. अगदी पहिल्या चेंडूवरती जिथे निर्धाव चेंडू फेकला होता म्हणजे 5 चेंडू 9ची गरज लागली असती, पण तिथे चौकार दिला बाईच्या स्वरूपात. आणि आता जिथे झेल होता तिथे 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. म्हणजे 7 धावा आतापर्यंत या षटकात पाहायला मिळाल्या. आता 4 चेंडू आणि 2ची गरज. ऑफ साईडच्या दिशेने नजाकत भरलेला फटका होता, त्याच्यावरती टायमिंग वरती फक्त फटका खेचला आणि त्याच्यावरती 2 धावा कंप्लीट करत असताना धुलेवाडी संघ विजयी होतोय आणि जाऊन पोचलाय रविवारच्या दिवसात फायनल मध्ये. दरम्यान आपण इथे एक सत्कार घेतोय. ऋतुराज शेठ घर तिथे उपस्थित आहेत, त्यांचा इथे सत्कार केला जाईल. मी विनंती करेल सागर आविष्कार, चला आविष्कारला विनंती करतोय. ऋतुराजला इथे सन्मानित करायचंय.